अगं हंसे, असं करून कसं चालेल? वाईट जरा चुलीकडे बघ. काही बी सुधरणा झालंय बघा. राणी नाही, माझी आईच गेली असं वाटतंय. पुतळा राणी साहेब, काय केलं तू? सगळ्यांनी इतके प्रयत्न केले, मिन्नत वाऱ्या केली, नाही म्हणजे नाहीच म्हणला. तुम्ही नसताना मंदिराला, देवघराला, देवाला, पूजा आरत्यांना मतलब तो काय राहील? काय झालं? थाळा माघारी? जी युवराजांनी परत पाठवली. बाराजे, क्षमा असावी मातोश्री, आम्हाला भूक नाही. बाराजे, समोर थाळा आलेला तुम्ही. मातोश्री, आम्हाला खरंच नको. ऐका बाराजे, समोर आलेला थाळा असा बाजूला सारू नये. जी मातोश्री, पण खरंच आमची इच्छा नाहीये हो. आम्हाला सारखी पुत्रा मातोश्रीची आठवण येते. बाराजे, तुम्ही फार विचार करताय. एवढं दुःख करू नका, लहान आहात तुम्ही. लहान असलो तरी खूप मोठं दुःख झालंय आम्हाला. माफ करा आम्हाला, पण आम्ही दादासाहेबांच्या महाली जाऊ. त्यांच्याकडे का? आम्हाला थोडं बरं वाटेल. येतो आम्ही. बाराजे, तुम्हाला व्यक्त होण्यासाठी तुमची एक हक्काची जागा आहे. तुमचे दादासाहेब. आमचं काय? आमची जागा गेली. मातोश्री, नाही विसरू शकतो आम्ही तुम्हाला. कितीही प्रयत्न केला तरी नाही. रायगडावर कुठं बाहेर जावंसच वाटत नाही. भुईवर पाहिलं की धुळीत तुमची पावलं उमटल्याचा भास होतो. अंगातली तुळस डोलताना पाहिली की तुम्ही हसल्याचा भास होतो. अंगावरून वाऱ्याची झुळूक गेली की तुम्ही मायेनं कुरवाळल्याचा भास होतो. असं कुठं विसरावं आम्ही मातोश्री? काय एवढी घाई केलीत मातोश्री? युवराज प्रणाम. खैराज, बोला कविराज. युवराज, मातोश्रींच्या महानिर्वाणाची खबर सर्वत्र पाठवली. सगळे सगळे पै पाहुणे झाले. जी युवराज. कविराज, आम्ही सावरण्याचा खूप प्रयत्न करतोय,
अजून चित्त थाऱ्यावर येत नाही आमचं. युवराज, महाजाने का दुख इतना गहरा होता है कि आपण दान धर्म करावा, देवालय, तीर्थक्षेत्री, मंदिरी जावं. तोच विचार करतो आहोत आम्ही. प्रतापगडी आई भवानीच्या दर्शनाला जावं, दानधर्म करावा, महाबळेश्वर तीर्थक्षेत्री जाऊन सहस्त्र भोजन घालावं, दक्षिणा द्यावी. जी युवराज, आम्ही व्यवस्था करतो. ठीक आहे. युवराज, एक विनंती करायची होती. बोला. कबीर जाको खोजते, पायो सोई ठोर, सोई फिरी कि तू भया, जाको कहता और. मारे बहुत पुकारिया, पीर पुकारे और लागी चोट मर्रम की, रहियो कबीर ठौर. खैराश कळतंय व आम्हाला. मनाच्या धावण्यामध्ये दुःख आहे आणि मनाच्या थांबण्यात सुख. थांबव. आमचंच नाही तर सगळ्यांचं मन थांबव. रायगडासाठी, त्याच्या सुखासाठी. सुनबाई, करमत नाही ग धारात्या. अहो, समद्या गडाची तीच तर आहे. माणसं नाही, गड सुकून गेलाय. असं वाटतं ना आम्हाला हाक येईल. सुनबाई, कुठे आहात? अहो, हे खा, हे प्या, हे लिहा, हे नेसा. गोड दिसताय, साजऱ्या दिसताय अगदी. खंबीरपणाने राहायचं, दबायचं नाही आणि भ्यायचंही नाही. सासू होत्या, पण आमच्या आईच ग. काय हो, काय झालं? अगं बाई, गंगा जमुनाच डोळ्यात. असं माणूस नाही धारात्या. राग असा नाहीच ग त्यांना. अहो, म्या तर आता युवराजांच्या जन्मापासून आहेत, तर कधी राग लोभ नाही. बहिणीची माया दिली त्यांनी मला. राणी साहेब नको. कमाल झाली आता. लाजताय कोणाला? अहो, अशा भरल्या गळाने राणी वशा समोर कधी आलो नाही मी. धाराऊ, आता हे दागिने तुमच्याकडेच राहू द्या. दर सणाला यादी देत चला सरकारात, आम्ही सांगून ठेवतो. असा माणूस रायगडावर नाही. मायेचा धागा जणू समजासनी एकत्र बांधून ठेवणारा. कधी कुणाला माग सर नाही, कधी कुणाला पुढे सर नाही. एवढं मोठं स्वराज्य आपलं, दारात एवढी गजांत लक्ष्मी, पण त्याचा कधी अहंकार नाही ग. खरंच हो. आबासाहेबांचा राज्याभिषेक झाला. ज्याला त्याला जे पाहिजे ते दिलं आबासाहेबांनी. कोणी काय मागितलं तर कोणी काय मागितलं, पण पुतळा मातोश्रींनी मागितले ते आबासाहेबांच्या पायातील जोडे. मातोश्री पूजात राहिल्या, हळदी कुंकू वाहत राहिल्या. कधी हट्ट नाही, कधी तक्रार नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती ग,
आबासाहेबांची कीर्ती, आबासाहेबांचं सुख, पण गेल्या, नाही थांबल्या. युवराजांनी सती जाण्यापासून रोखलं तर ते अशा गेल्या. बघता बघता असा जीव सोडला. लय वाईट झालं. अव काल आलेल्या जानकीबाई, त्यासनी मी केवढा धक्का बसलाय. नेस्त्या बसू नाहीत. खर तर अशा वेळी थोरल्या मातोश्रींनी सर्वांना धीर द्यायला हवा. थोरांच्या अंगावरून मायेचा हात फिरवायला हवा. पण तेसनी त्या उघड आहे. आता तुम्हीच मोर व्हाया पाहिजे. त्याही दुःखातच असतील ग. हवा असणारच की. म्हणून आता थोरल्या तुम्ही, सावरायचं तर तुम्हीच. आधी स्वतःला आणि मग रायगडाला. चला. सगळ्यांचे थाळे पुन्हा माघारी आले. कोणीही स्पर्श केला नाही. नाही नाही, काहीतरी करायलाच पाहिजे. दादासाहेब, महाराज महाराज काय झालं? काही नाही. काही नाही. डोळ्यात हे अश्रू कशासाठी? आम्हाला मातोश्रींची आठवण येते. महाराज आम्हाला आबासाहेब आठवते. त्यांची सारखी आठवण येते. महाराज महाराज या बसा. महाराज आपल्या आबासाहेबांची आठवण प्रत्येक पावलावर यायलाच पाहिजे. आम्हाला भीतीही वाटते. भीती? तीही आम्ही असताना. कशाला घाबरताय? दादासाहेब, गडावर रोज काही ना काही घडतंय. परवा मातोश्री गेल्या, त्याच्या अगोदर आबासाहेब. आम्हाला गडावर फिरताही येत नाही. दारात चौकी पहारे, सतत मसलत, सतत कारस्थान. आमची इच्छा नसतानाही आम्हाला मंचकावर बसवलं गेलं. मातोश्री हल्ली गप्प गप्प असतात. दादासाहेब, कोणी खात नाही. थाळे तसेच परत येतात. त्यात मलाही विश्रांती नाही. दादासाहेब, आपण दोघे तर किती दिवस बाहेर पडलो नाही. तुम्ही आम्हाला गोष्टही सांगितली नाही. दादासाहेब, काय होणार? महाराज नका चिंता करू. सगळं ठीक होईल. होईल ना ठीक? शंका वाटते? तुमचा विश्वास आहे तुमच्यावर? आहे ना. मग महाराजे असा विचार करायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आबासाहेबांच्या पायाच्या धुळीचा सुद्धा पांग फिटतो. आपण तर मुलं आहोत त्यांची. अजिबात चिंता करू नका. सगळं ठीक होईल.
शंभूराजे, मातोश्री, अशीच उभारी कुटुंबाला द्यावी. घटनाच अशा घडून गेल्या की वादळाचे भोवरे व्हावेत. सगळेजण गुरफटले त्यात. सावरण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. कुटुंबातल्या प्रत्येकास आता तुमची गरज आहे. तुम्हीच काय तो आधार. तुम्ही कळते जाणते. सगळेजण तुमच्यावर निर्भर. मातोश्री, चिंता करू नका. चिंता कशी करायची? जीवाला चटका लावून गेल्या हो. मातोश्री, आता यातून बाहेर यायला पाहिजे. वैराणी साहेब, आता तुमच्यावरच समधी मदार. तुम्हीच मोर होऊन समध्यासने धीर द्यायला पाहिजे. आम्हालाही वाटतं, करावं तरी काय? धाकट्या बाईसाहेब असं अचानक कामा करतील असं वाटलंही नव्हतं आम्हाला. सगळ्यांचीच नजर चुकावून गेल्या मातोश्री. गेल्या सती सर्गी सोन्याच्या झाल्या बघा. गडावर सर्वांनी जीव हलका केला. आता तुम्ही पुढाकार घ्यावा. समजी काढावी सर्वांची. धीर द्यावा. तुम्ही धीर द्यायचं म्हणताय, पर आज 2 दिवस झाले महालात आलेला थाळा तसाच्या तसा माघारी जातो. ढुंकून बघत बी नाहीत त्या. यापुढे महाली आलेला थाळा माघारी जाणार नाही. घ्या, 2-2 घास खाऊन घ्या. नका हो शंभूराजे, खरंच आम्हाला भूक नाही. असं हो काय करता? शंभूराजांना कळलं तुम्ही अन्नाला स्पर्श केला नाही तर ते स्वतः धावत आले हो. सगळं मान्य आहे आम्हाला सकवारबाई साहेब, पण धीर धरायला आणि या सगळ्यातून उभं राहायला बळ आणायचं कुठून? खरंय मातोश्री. आमचे आबासाहेब गेले आणि रायगडाच्या हृदयाला छिद्र पडलं. आणि आता पुतळा मातोश्री गेल्या तर रायगडाचं मनच करपून गेले. चित्त तर कुणाचंच थाऱ्यावर नाहीये. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. पुतळा मातोश्री म्हणजे आजच्या काळातली मूर्तिमंत निष्ठा, ज्यांना महाराजांच्या पायाखेरीज दुसरं काहीच दिसलं नाही कधी. ते जातानाही महाराजांचे जोडे छातीशी कवटाळूनच गेले. त्यांच्या तोंडी एकच भावना असायची, सगळ्यांनी गोळ्या मिळ्यानं राहा. आणि म्हणूनच पुतळा मातोश्रींनी छत्रपतींच्या घराचं जे सुखी चित्र जाताना पाहिलं होतं, त्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे. तर ते दिसलं तरच पुतळा मातोश्रींच्या पुण्य आत्म्याला आनंद वाटेल. आणि म्हणूनच 2-2 घास खाऊन घे.